नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अंडा करी रेसिपी। त्यासाठी आपण अंडे आधीच बॉईल करून घेतलेले आहे। अंड्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडी चिमूटभर मीठ, हळद आणि मिरची पावडर घालून घेतलेला आहे। त्यामध्ये बॉईल केलेले अंडे घालून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। अंडे चांगल्या प्रकारे चमच्याने खाली वर करून आपल्याला चांगल्या प्रकारे अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत। अंड्याला एकदम जास्त फ्राय करायचं नाही, त्यामुळे अंड्याची वरची लेअर एकदम क्रिस्पी कडक अशी होते। अंडे आपल्याला थोडेही बॉईल करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपले अंडे बॉईल झालेले आहेत। त्यानंतर आपण एक एक करून सगळे अंडे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर जो उरलेला तेल आहे त्या तेलामध्ये आपण खडे मसाले घालून घेऊया। त्यामध्ये आपण दोन तेजपत्ता, जिरा, एक दालचिनीचा तुकडा आणि एक विलायची घालून घेतलेली आहे। त्यामध्ये 2 बारीक चॉप केलेले कांदे सुद्धा परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यामध्ये आपण अद्रक, लसूण, 2 टोमॅटो आणि थोडंसं कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे, ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायची आहे। आपल्याला पेस्ट सुद्धा तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे। त्यानंतर आपण मसाले घालून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून अंडा करी मसाला, 1/2 टेबलस्पून कांदा लसूण मसाला, काळा मसाला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून धनिया पावडर सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण 2 टेबलस्पून मिरची पावडर, 1/2 टेबलस्पून साल्ट, मीठ घालून घेणार आहोत। ते मसाले त्यामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। मसाले चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। मसाल्याला चांगल्या प्रकारे आपण परतून घेणार आहोत। मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडासा पाणी घातलेला 2 ते 4 टेबलस्पून आपण पाणी घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। मसाला आपला तेल शिजलेला आहे, आपण बघू शकता। त्यानंतर त्यामध्ये आपण जे फ्राय केलेले एग होते ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यावर आपण थोडीशी कस्तुरी मेथी सुद्धा घालून घेणार आहोत। नंतर त्यावर कोथिंबीर घालून आपण गार्निशिंग करून घेणार आहोत। आपली अंडा करी खाण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल हे सुद्धा सांगा। आणि अशीच रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।